ब्रह्मवित् स्वयं दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः यस्विष्यति सद्ब्रह्मं ब्रह्मणः ब्रह्मवित् स्वयं दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः यस्विष्यति सद्ब्रह्मं ब्रह्मणः ब्रह्मवित् स्वयं दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः यस्विष्यति सद्ब्रह्मं ब्रह्मणः ब्रह्मवित् स्वयं दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः आहे तसेच आहे. पुढे यः अस्ति तिष्ठति. यः झाल्यावर तिष्ठतीच तयार केली. यः तिष्ठति सः तु ब्रह्मण ब्रह्म न स्वतंत्र ब्रह्मवित् स्वयं. काही विशेष पदच्छेद नाही. दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः यः इथं यः झालाय तिष्ठति सः तु ब्रह्म न ब्रह्मवित् स्वयं. सांगा ना. दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः यः तिष्ठति सः तु ब्रह्म न ब्रह्मवित् स्वयं. तर तेव्हा काय म्हणतात? ब्रह्मणा ऐ ब्रह्मण. अरे ब्राह्मणा. आता इथे ब्राह्मणा हे पद आलेला. अरे ब्राह्मणा. ब्राह्मण कोणाला म्हणतात? ब्रह्माला जाणतो तो. त्याला ब्राह्मण असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. ब्रह्मदाने तुम्हाला सांगितलं जन्मना जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते वेदपाठात भवेत विप्र ब्रह्म जानाति ब्राह्मणः असा श्लोक येतो. पहिल्यांदा जन्मना जायते शूद्र शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जन्माने सगळेच शूद्र असतात. काय शब्दाचा अर्थ आहे? जन्मना जायते शूद्र. जन्माने सगळेच शूद्र असतात असे म्हणजे मग पुढे काय? संस्कारात द्विज उच्यते. संस्काराच्या द्वारे ते काय होतात? योग्यतेला प्राप्त होतात. द्विज उच्यते म्हणजे त्यांच्यात योग्यता निर्माण होते. जर संस्कार नाही झाला तर तो शूद्रच राहिला, तो कोणी का असाना, तो काय झाला? म्हणून त्याला संस्कारात द्विज उच्यते. मग काय माळ घातली का? हा काय झाला? संस्कार झाला. आधुनिक काळात गळ्यात तुळशीची माळ घालणे हे तुमच्यावर संस्कार केले द्विजाचे. त्याच्यात तो तुकोबरांच्या अभंगेत काय याला अनुसरून पुढे येतील काय तिथे म्हटले किंवा मी तुम्हाला नंतर सांगितलं याच्यात संध्याकाळच्या चिंतनाचा अर्थ आहे विद्वान. विप्रपदाचा अर्थ काय? विद्वान. म्हणजे जो वेदाचं पठन करेल तो काय झाला? विद्वान. आता वेदाचं पठन तर तुम्ही म्हणले आम्हाला हा अधिकारच नाही दिला वेदाने. असं दिलाय का ना? स्त्रियांना शूद्रांना दिला होता का? वर्णात्मक शूद्र स्त्रियांना वेदात अधिकार नव्हता. तुम्ही कसं काय अभ्यास करायला लागले? तर तुम्हाला शास्त्राचं ज्ञान करून घेण्याला शास्त्राने परवानगी दिलेली. कशी? की ज्या वेळेला हेच शास्त्राचं, आता हेच पुढे आले का? संतांनी काय केले? याला उपकार केले. ज्ञानेश्वरी आणली का नाही खाली? ज्ञानेश्वरी भगवद्गीता प्रस्तांतर इथलाच ग्रंथ आहे. तुकोबरायांनी उपनिषदाचे सरळ अर्थ खाली आणले, तुकोपनिषद करून टाकलं. नाथ महाराजांनी ब्रह्मसूत्राचं भागवत केलं. केलं का नाही? सोपं करून दिलं, तुमच्या समोर आणून दिलं. तिकडे नका का भेद द्यायला, तिकडे राहायला. पण वेदाचा तोच अर्थ या सकल जनापर्यंत पोहोचवलं का नाही? या संत माणसाने झाला, विषय संपला. म्हणून त्याला आता तिथं का नियम ठेवला? तर त्याला नियमाला बरोबर आहे. कोणत्याही बिगर अधिकारी माणसाच्या हातात विमान देऊ नये. दिला तर काय होईल? म्हणजे आम्हाला विमानच द्यायना, आम्हाला विमानच द्यायना. बाबा तुला नाही विमान देत आहे, तुला विमान मिळवण्याचा अधिकार नाही असं नाही म्हटलेलं, पण तुला टप्प्याटप्प्याने जावं लागेल ना. कलेक्टर काय आम्हाला कलेक्टर पदावर का नाही घेत असं तुम्ही गावाला दाखल केला. ते म्हटले बघ का तुम्हाला आहे का तुमच्याजवळ काय लायसन्स? तिथं तुम्ही हे विचारलं जाईल का नाही? पदवी विचारली नाही का? तोच प्रकार इथे आहे, बाकी काहीच नाही. आणि म्हणून तिथं हळूहळू टप्प्याटप्प्याने टाकलेलं आहे. प्रत्येकाला वरच्या टप्प्यात किंवा आपण शिक्षण जरी घ्यायला गेलो तरी पहिलीपासून दुसरी, दुसरीपासून त्याला जसा एक क्रम आहे तसा हा क्रमाक्रमाने प्रत्येक जीवाला आपला उद्धार करून घेता येतो. हे शिकवलं तर हे संतांनी त्याच्यावरती फार चांगलं केलेलं आहे. आपला विषय जो चाललेला आहे तर
तुम्हाला हे जाणून ब्रह्म जानाति ब्राह्मण हा शेवटचं पद आलेलं आहे त्या श्लोकामधलं. जन्मना जायतो शूद्र संस्कारात द्विजोच्यते वेदपाठात भवेत विप्र ब्रह्म जानाति ब्राह्मण. वेदपाठात भवेत विप्र म्हणजे वेदांचा अभ्यास केल्यानंतर तो कोण होतो? याच्यातच श्लोक आहे का? विप्र होतो. पंचदशी आहे का? नाही, पंचदशीतला नाही सुरुवात येतो. सांगा बरं, सुरुवात. जन्मना जायते, जायते म्हणजे जन्माला येणं. त्याचा अर्थ आहे जन्मना जायते म्हणजे जन्माला कोण आलं? आम्ही आलो, सगळे आले, तुम्ही आले, आणि मग ते सगळे शूद्र आहेत. कारण तिथे कुठं बुद्धीचा विकास झाला? बुद्धीचा विकासाला श्रेष्ठ म्हटलेले ब्राह्मण म्हटलं, आणि बुद्धी कनिष्ठ असणं याला शूद्र म्हटलं. शूद्र पदाचा अर्थ काय? कनिष्ठ बुद्धिमान. काय कळतं बरं लहानपणाला? मग ते काय येतं? बुद्धीने शूद्र आहे, असा शूद्र पदाचा अर्थ असा घेतला. बुद्धी शूद्र आहे, ती बुद्धी ब्राह्मण होते, पण मग त्याला काय करावं लागेल? संस्कारात संस्कार केला. नंतर पुढे जाऊन वेदपाठात विप्र भवती, संस्कारात द्विजोच्यते, आणि ब्रह्मज्ञानी म्हणजे ब्रह्माचा अभ्यास ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तर अशा प्रकारची त्याला हे येतात. म्हणून पहा, जन्माने सगळीच माणसं शूद्र असतात. संस्कारात हे काय होतात? दुसरा जन्म होतो, म्हणजे त्याला द्विज म्हणतात. द्विज या पदाचा अर्थ आहे दुसरा जन्म. नंतर वेदपाठात विद्वान होतो. विप्र या पदाचा अर्थ आहे विद्वान. तो काय होतो? विद्वान होतो. आणि ब्रह्म जानाति ब्राह्मण होतो, म्हणजेच ब्रह्मच होतो. ब्राह्मण या पदाचा अर्थ आहे ब्रह्मच होतो. चला तेव्हा वाचा, झाले का वाचून? वाचा. चित्ताला विक्षेप शुद्ध करणे म्हणजेच ब्रह्मच होणे आहे. याविषयी वशिष्ठांच्या वचनांचा उल्लेख करता हा. श्लोक सांगितलाय. दर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः यस्तिष्ठति स तु ब्रह्मण ब्रह्मविद स्वयं. अन्वयात सांगितलाय, अयि ब्रह्मण अरे ब्राह्मणा हे सांगत होतो तुम्हाला. अरे ब्राह्मणा हे पद रामाला उद्देशून केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना उद्देशून वशिष्ठ मुनी अरे ब्राह्मणा. मग ते तर क्षत्रिय होते, तर त्यांना ब्राह्मण का म्हटलं? जाणलेलं होतं. प्रभू रामचंद्रांनी जाणलं, ब्रह्मच होते. मग त्याला म्हटलं ब्राह्मण म्हणून. पण आता बऱ्याच लोकांना हे कळत नाही बरं का. त्याला काही कळणार म्हणजे ज्यांचं अध्ययनच नाहीत त्यांचं तर फारच पूर्वी कधी करून ठेवलेलं त्यांना बी कळाना. चला. अरे ब्राह्मणा दर्शने हित्वा ज्ञान व अज्ञान ही दोन्ही टाकून यह स्वयं केवल रूपतः तिष्ठती. जो कोणी पुरुष स्वतः केवल रूपाने राहतो सहा तू स्वयं ब्रह्म, तो स्वतः ब्रह्मच होय. न ब्रह्मविद नव्हे. बरोबर. प्रकार सांगितलाय. योग वासिष्ठात एका ब्राह्मणाला उद्देशून, म्हणजे रामाला प्रभू रामचंद्रांना उद्देशून, योग वासिष्ठात तिथे एका तिथं एका ब्राह्मणाला रामाला, उद्देशून तर जे कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्याला असा अर्थ धरायचा. चला. उपदेश चालला असता, आणि कोणाला उपदेश चालू होता? काही उपदेश चालला असता. तेथील हे वाक्य आहे. तर तिथे हा श्लोक असा आलेला आहे. न ते ज्ञानम न चाज्ञानम न बंधो न च मोक्षणम ब्रह्मैवासी निराकारम शांतमेकमनामयम. हा श्लोक तिथला आहे, योग वशिष्ठातला आलेला आहे. कोणता उपदेश केलेला आहे त्या ठिकाणी? तर तो श्लोक आलता. तो पुढच्या वेळी तुम्हाला अजून शांत सांगेल. तर आता आपली वेळ संपत आलेली. चला. मी ब्रह्म जाणतो किंवा मी ते जाणत नाही अशा तऱ्हेच्या ज्या समजुती त्या सर्व थैव टाकून निर्वर्तिक म्हणजे वृत्तीशून्य होऊन राहतो. मी ब्रह्म जाणतो त्याला ज्ञानी म्हणावं. मी ब्रह्म जाणत नाही त्याला अज्ञानी म्हणावं. आणि हे मी ब्रह्म जाणतो असं म्हटलं तरी खरा तर तो अज्ञानीच असतो. म्हणून मी ब्रह्म जाणतो काय आणि नाही जाणत काय हे दोन्ही टाकून दे. न ते ज्ञानम न चाज्ञानम. काय उपदेश केला? न ते ज्ञानम न चाज्ञानम च अज्ञानम. तुला ना ज्ञान आहे ना अज्ञान आहे, ना बंध आहे ना मोक्ष आहे. न बंधो न च मोक्षाय ब्रह्मवासी निराकारम. तू काय आहेस? नित्य ब्रह्मस्वरूप आहेस, निराकार आहेस, शांत आहेस, एक स्वरूप आहेस, मनामयम म्हणजे दोषरहित आहेस. तर अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी आलेला आहे. वाचा.
तो स्वतः म्हणजे निर्वर्तिक अवस्थेचा साक्षी ब्रह्मच आहे. हम्म. त्याला व्यवहारात ब्रह्मविद म्हणून जे म्हणत असतात ते खरे नव्हे. बरोबर आहे. कारण पण ज्याला तो उलट कमी करणं आहे ना, एखाद्याची उंची कमी करणं म्हणजे तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात. अहो तो ब्रह्मज्ञानी नाही, तो ब्रह्मा ब्रह्मच स्वरूप आहे, तो जगतो ब्रह्मा. मग तुम्ही त्याला ब्रह्मज्ञानी म्हणजे कनिष्ठ भावाने. चला. कारण त्याला ब्रह्मविद असे म्हटल्यानेही अद्वैत सिद्धांताची हानी होते. बरोबर. तस्मात ब्रह्मविद, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तर आत्मसाक्षात्कारवान आता याचे शब्द इत्यादी असे आहेत, शब्द ऐका. याचे शब्द आहेत, पहिला ब्रह्मविद, पहिला कोण? ब्रह्मविद. नंतर ब्रह्मविद्वर, 2 नंबरला ब्रह्मविद्वर, 3 नंबरला ब्रह्मविद्वरियान आणि 4 नंबरला ब्रह्मविद वरिष्ठ. आता याच्यात एकापेक्षा एक वरचढ झालेले आहेत. ब्रह्मविद म्हणजे ज्ञानी, ज्याच्याकडे पुष्कळ ज्ञान तयार झालेले, पंडित्य आहे. पण ब्रह्मविद्वर झाला म्हणजे ज्ञान श्रेष्ठ झाला. ज्ञान श्रेष्ठ झाला म्हणजे अनुभूतीकडे चालला. जो अनुभूतीकडे निघालेला आहे तो काय झालेला? ब्रह्मविद्वर बनतो. तो अधिक निर्विकल्प समाधीच्या स्थितीमध्ये राहतो, तो ब्रह्मविद वरियान. तो खाली उतरत नाही. आणि नंतर जो अखंड ब्रह्माकार होऊनच राहतो तो ब्रह्मविद वरिष्ठ म्हणजे ब्रह्मच होतो. त्याला नाव म्हणायचं आत्म साक्षात्कारवान असा होऊन राहिलेला, त्याच्यामध्ये राहतो. चला. तस्मात ब्रह्मविद, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, आत्मसाक्षात्कारवान इत्यादी शब्द औपचारिक म्हणजे गौण आहेत असे समजा. बस हे सगळे आता त्याच्यात झाले. पण सगळ्यात श्रेष्ठ आहे ब्राह्मी स्थितीमध्ये अखंड राहणारा. चला. याप्रमाणे सर्व द्वैताचे विवेचन करून आता त्याचा उपसंहार करतात. आता उपसंहार करतात म्हणजे शेवटचा श्लोक येतोय, पुढच्या पाठात संपेल हा विषय. आता थांबू आपण. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज.